सो गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज आपण परफेक्ट ट्रेडर्समध्ये जी आपली बॅच कंप्लीट होती त्याच्यावर आपण फीडबॅक देत असतो. हा फीडबॅक इन जनरल लोकांना असं वाटतं की मार्केटिंग चालू आहे. अजिबात मार्केटिंग नसते. त्याच्यामध्ये मला अंदाज येतो की जे काय मी शिकवलं त्यासाठी जे काही 20-25 दिवस सरांनी दिले त्याच्यामध्ये त्यांना कुठं काही अडचण आहे का, त्यांच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह डाऊट होते, जे काही त्यांना माहीत नव्हतं ते कळाले का, आणि इनडायरेक्टली मार्केट त्यांना समजायला लागलं. तर सरांना मी रिक्वेस्ट करेल त्यांनी त्यांचं नाव सांगावं, त्यांचं प्रोफेशन सांगावं आणि प्लस त्यांचा काय एक्सपिरियन्स येतो त्यांनी क्लिअर करा. माझं नाव संजय संपत मोरे, मी रिटायर्ड PSI. PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर नाशिक शहर. मी जे आता सरांकडे जो क्लास केला त्यात मला बरंच काही समजलं. म्हणजे मला पूर्वी मार्केटचं काहीच माहीत नव्हतं. तर सरांकडे जेव्हा क्लास केला त्यावेळेस सगळंच पहिल्यापासून समजलं. त्यामुळे समजा लिक्विडिटी, त्यानंतर ऑर्डर ब्लॉक, नंतर मार्केटचं टार्गेट, स्टॉप लॉस. तुम्ही आज असं म्हणू शकता का की मार्केट कसे असून द्या आपल्या सिस्टम प्रमाणे आपण मार्केटला बरोबर गेस करू शकतो. बरोबर आपण मार्केट कुठे जाऊ शकतो, टार्गेट कुठे गेसिंग करून आपण प्रॉफिट कमवू शकतो. ओके. पण मग ह्या क्लासच्या अगोदर तुम्हाला काही नॉलेज होतं का? नाही, फॉरेक्सचं तर काहीच नव्हतं. आणि जे इंडियनचं होतं ते पण मी शिकलेलो तेच, त्यामुळे मला एवढं काही माहिती नव्हतं. कधी पण ट्रेड घ्यायचा आणि कधी विकायचं असं, त्यामुळे लॉसेस जास्त होते त्यावेळेस. मग आता किती इम्प्रूव्हमेंट वाटते तुम्हाला? आता भरपूर इम्प्रूव्हमेंट, म्हणजे गॅरंटी आली की मी प्रॉफिट कमवू शकतो. ओके, व्हेरी गुड. तर सर आता एक प्रश्न असा येतो की बरेच लोक म्हणतात आमचं वय खूप झालंय. तुमचं आपण 60च्या रेंजला तुम्ही आहे, 60 है ना, 61 समजा. तर आता प्रॅक्टिकली विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की 60च्या एजच्या लोकांनी क्लास करणं लायबल आहे का? करू शकतात ना, 60च्या पुढेही करू शकतात. फक्त आपली मेमरी स्ट्रॉंग ठेवायची. आणि आपण जसं लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस घेतो 10-15 दिवस आपण त्याच्यावर प्रॅक्टिस केली तर तुमचा कॉन्फिडन्स त्यातून किती वाटतो? भरपूर कॉन्फिडन्स. काय त्याबद्दल 90% मी प्रॉफिटच कमवू शकतो असं मला कॉन्फिडन्स आला. म्हणजे याची गरज आहे का नाही? हो, क्लासची गरज आहे. लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस पाहिजेच. लोक फक्त युट्यूबला जातात, काही चार्ट शिकवतात, काही पॅटर्न शिकवतात, काही पटकन काहीतरी शॉर्टकट शिकवून देतात आणि लगेच एंट्री घेतात. तुम्हाला काय वाटतं? त्यात लॉसेस बरेच होतात. मी तसे आधी केलेले एंट्री घेतलेले आहे ना इंडियन मार्केटमध्ये, मला बरेचसे लॉस झाले. याच्यामध्ये घेतल्यापासून मग बरंचसं माहिती झाल्यामुळे आता लॉसेस होत नाही. जे डेमोमध्ये मी करतो त्यात बरेचसे प्रॉफिटच असतात. एखादा लॉस झाला ते चुकून एंट्री झाल्यामुळे होतो, नाही तर होत नाही. म्हणजे इंडिरेक्टली तुम्ही आता परफेक्शनकडे वळाले असं म्हणता येईल. येस. बरं, आपल्या टोटल क्लास जो 20-25 दिवस झाला त्याच्यामध्ये आपली लँग्वेज कशी वाटली? तुम्हाला टेक्निकल वर्ड खूप असं अवघड वाटले का? नाही, एकदम सोपं वाटले. आणि बाकी असं समजायला त्रास नाही, लगेच समजलं. आणि या मार्केटमध्ये जे लोक लॉसमध्ये जातात त्यांची कारणं तुम्हाला कशी वाटली? तेच कारणं आपण इम्प्लिमेंट केलं तर आपण पण लॉसमध्ये जाऊ याची गॅरंटी आली? आणि नाही गेलं तर प्रॉफिटमध्ये जाऊ. तर बरेच लोकांना ऐकायची सवय नाही. पण तुमच्यामध्ये मी एक बघितलं की तुम्ही ऐकता आणि ऐकल्यावर तुम्ही ते मनन करून समजून घेता की यस दिस इज व्हॉट द प्रॉब्लेम. सो एनिवे सर, ऑल दी बेस्ट. तसं आपला क्लास आता संपलाय असा विषय नाहीच आहे, अजून आपले कंटेंट बाकी आहे. पण इन केस जर तुम्हाला फ्युचरमध्ये परत काही प्रॉब्लेम आला तर आपण जसं म्हणतो की लाईफ टाईम फ्री आहे, तुम्ही परत रिपीट करा फ्री ऑफ कॉस्ट, त्याच्यानंतरही रिपीट करा, देर इज नो एनी प्रॉब्लेम. ऑल दी बेस्ट. येस.